ज्ञानोबराय म्हणतात मुक्ते चिठ्ठी कोरीच आहे ग, आणि चिठ्ठी कोरी आहे तेच बरं, कोऱ्यावर काय धरली त्या जात. मग त्याच चिठ्ठीवर निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबरायांना बोध करायला सांगतात चांगदेव महाराजांना. मग त्याच चिठ्ठीवरती ज्ञानोबराय चांगदेव महाराजांकरता 65 ओव्या लिहितात. आता इथं बसलेल्या एखादं म्हणून कावाचा वट्ट वट्ट करायला तू 65 ओव्या कोण लिहिल्या रे? तर चांगदेव महाराज 14 विद्या आणि 64 कलायुक्त होते, पण त्यांना 65 कला ज्ञात नव्हती, म्हणून चांगदेव 65 विठ्ठल लिहिला आणि कागद दिला त्या शिष्याकडे. शिष्याला सांगितलं की जाय बाबा तुझ्या गुरुकडे घेऊन ये कागद. आला बा शिष्य पुन्हा गुरुजीकडे. गुरुजी चिठ्ठी आली म्हणे ज्ञानोबरायांकडून. आली का म्हणे? हा म्हणे. आली मला चिठ्ठी. चिठ्ठी उघडली आणि पहिलीच ओळी चांगदेव महाराजांनी पाहिली. महाराज चांगदेव महाराज उठूनच बसला. एवढी ओळी महाराज ती अवघड होती, कारण चांगदेव महाराज म्हणजे सामान्य नव्हते. अहो जगामध्ये गुरु शिल्लक ठेवले नव्हते ज्ञान घेण्याकरता, एवढे गुरु केले होते. त्यांना फक्त माहित पाहिजे होतं की कुंभारी परिसरात निकम गुरुजी निघलेच. महाराज निकम गुरुजीकडे निघले. सांग गुरुजी पुढे काय? गुरुजी सांगा पुढे काय? गुरुजी सांगा पुढे काय? आणि शेवटचे गुरुजी त्यांना भेटले आणि शेवटचे गुरुजी म्हणतात बाबा थकलो आता आम्ही सगळे, ज्ञान संपलं म्हणे या भारतातलं संपलं. गुरुजी सांगा म्हणे पुढे काय? अरे पुढे कोणीच नाही म्हणे, माझ्या पुढे कोणीच नाही, माझ्या पुढे तू आणि तुझ्या पुढे कोणीच नाही. एवढे चांगदेव महाराज विद्वान होते. महाराज एवढं ज्ञान घेतलं होतं, एवढं ज्ञान घेतलं होतं. तुम्हाला मागच सांगितलं मी की एखादा माणूस भरपूर ज्ञान ग्रहण करतो पण कीर्तन करते. मला कोणाला नाव ठेवायचं नाही, परंतु मुद्दा आला म्हणून सांगितलंय विठ्ठल विठ्ठल. एवढं ज्ञान घेतलं होतं, परंतु ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी चिठ्ठी दिली होती त्या चिठ्ठीतली पहिलीच ओवी वाचली महाराज. काय होती ती ओवी? तर ज्ञानोबरायांनी असं लिहिलं होतं की स्वस्ती श्री वटेशु जो लपोती कथाया भासू आणि दावी नग्रासू प्रगटला. एवढं वैराग्य कुठून आला असेल या पोरामध्ये? कुठून आला असेल? कायच असेल कायच असेल? एवढं ज्ञान मी एवढे गुरु केले पण मला अजून हे कसं भेटलं नाही म्हणे ऐकायला. या पोराने एवढं कसं काय लिहिलं? मग त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्यांना पोर समजतो, बालक समजतो, ते बालक नाहीत. मग कोण आहेत? ते उपजताच ज्ञान घेऊन आले संत साधू महात्मा आहेत. म्हणून तर म्हणावं लागलं की उपजताची ज्ञानी